हाय मैत्रिणींनो, आता कंप्लीट रात्रीचे 12:30 वाजून 2-4 मिनटं झाले जवळजवळ. आणि पहा आता माझा हा आरीवरचा ब्लाऊज शिवून झाला आहे. हे पहा, आणि आरीवर्क ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे ना. मी जवळजवळ किती 11 वाजता ब्लाऊज शिवायला घेतला होता. तर आता वाजले 12:30. 1-1.5 तास जवळजवळ हा ब्लाऊज मला शिवायला गेला आहे. आणि पहा किती सुंदर आपला हा आरीवरचा ब्लाऊज शिवून तयार झाला आहे. खूप वेळ लागतो ह्या अशा आरीवरच्या ब्लाऊजला शिवायला. जे शिवताय त्यांनाच माहिती नाही का. बघा, पैठणी साडीवरचा कपडा आहे ना, त्यामुळं व्यवस्थित दाखवता नाही येत. तर हे पहा, आणि हे पहा खूप सुंदर लुक आला आहे शिवून आरीवरच्या ब्लाऊजला. आणि आता तुम्हाला दाखवते मी बॅक साईड कशी शिवली. आणि ही पहा बॅक साईड कशी वाटली तुम्हाला आरीवर्क ब्लाऊज डिझाईन टिचिंग आणि फिनिशिंग कशी आली नक्की सांगा कमेंट करून. हे बघा, घड्याळात बरोबर 12:30 वाजून 10 मिनटं झालेत. आणि अशा प्रकारे झाला माझा नाही का आरीवर्क ब्लाऊज शिवून कंप्लीट. तुम्हाला कशी वाटली फिनिशिंग नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आता 12:30 पावणे 1 झाले जवळजवळ. आणि मला अजून 3 ब्लाऊज शिवायच्यात मैत्रिणींना. झाले पाहिजे उद्या पाटेपर्यंत नाही का. आता मी तर काही झोपणार नाही रात्रभर. हा ब्लाऊज तर आपला झाला कंप्लीट. आणि छान आलंय लुक फिनिशिंग. याचे लोलर वगैरे सगळं एकदम मस्त आली फिनिशिंग. चला आता हे दुसरे 3 ब्लाऊज, 2 ब्लाऊज झाले 5 मधले. आता हे 3 ब्लाऊज राहिले बघा. आणि आता वाजलेत कंप्लीट 2:45. तर सॉरी 2:45 वाजलेत. आता याच्यातलं एक ब्लाऊज घेते शिवून. चला बाय बाय.